नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग. मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे जेणे की तुमच्या तुळशीच्या झाडाची वाढ झपाट्याने होईल. चला व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिली जी टिप आहे मित्रांनो ती आहे पिंचिंगची. तर पिंचिंग तुम्हाला नक्की करायचं आहे. असे वरचे पानं पकडायचे असतात मित्रांनो आणि असं तोडून टाकायचं असते. हे असं तुम्हाला धरायचं असते वरचं. अजून हे वरचे असे पानं असे ब्रांचपासून असं तोडून घ्यायचं मित्रांनो. हीच जी टेक्निक असते याला पिंचिंग म्हटलं जाते. आणि हे केल्याने काय होईल मित्रांनो, आता हा पार्ट तुटला आहे तर इकडनं जसं आता हे झाड वरच्या वर वाढत होतं तर त्याच्या जागी मित्रांनो ही ब्रांचिंग होईल आणि जे आपलं झाड आहे ते चांगलं दाट होईल, अजून हिरवगार होऊन छान त्याला नवीन फांद्या फुटतील आणि नवीन चांगलेगार पानं येतील. तर मित्रांनो ही टिप नक्की वापराल. पुढचं आहे मित्रांनो, तुम्हाला शेणखत, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट या तिघांपैकी कोणतंही खत महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा नक्की टाकायचं आहे. चॅनलवर मी हे घरच्या घरी कसे तयार करायचे सगळे कंपोस्ट यांच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे. त्याची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीन किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. व्हिडिओच्या शेवटमध्ये जाऊन नक्की पाहाल. मग हे मित्रांनो तुम्हाला दर 15 दिवसापैकी एकदा नक्की झाडाला टाकून द्यायचं आहे. पुढचं आहे मित्रांनो, जे पण झाडावर आपलं मोहरी येत राहतात म्हणजे हे जे सीड्स येत राहतात तुळशीच्या झाडावर, ते वाळलेले सीड्स तुम्हाला झाडापासून हटवून द्यायला पाहिजे. त्यांना पण कापण्याने काय होईल मित्रांनो, झाडाची जी एनर्जी त्या सीड्समध्ये वेस्ट होत होती त्याच्या जागी मित्रांनो जे झाड आहे ते हिरवगार होईल. तर ते पण नक्की टिप वापरायची आहे. जसं मित्रांनो आता उन्हाळा सुरू आहे तर तुळशीच्या झाडाची अजिबात हार्ड प्रूनिंग किंवा एकदम बारीक छाटणी नाही करायची आहे. हलकी फुलकी प्रूनिंग करू शकता. हे काही टिप्स सांगितले, नक्की फॉलो कराल. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास त्याच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला बाकी खतांचे व्हिडिओजची प्लेलिस्ट वगैरे येत असेल त्यांना क्लिक करून नक्की पाहाल आणि व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिले. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित प्रश्न तिकडे विचारू शकता. धन्यवाद.